जनी जनी सबको ही कहे संत नाम देव की दासी। हे बंदा कबीरा यही कहे सब संतन की काशी। ऐका ना कडे हो, ज्यांच्या माग देव फिरत होता कबीर महाराजांच्या, त्या कबीर महाराजांच्या कानी आपल्या महाराष्ट्रातील संतांची कीर्ती गेली बरे बाबा। कोणाची? नामदेवांची कीर्ती काय गेली की त्यांच्या हातून देव जेवतो, त्यांच्याबरोबर बोलतो, त्यांच्या हातून दूध सुद्धा पितो म्हणे। दूध पियो मोरे गोविंद लाला, दूध पियो मोरे गोपाल लाला, काळी वाजा म्हणे। हा अभंग कधी म्हटला जातो? पहाटे काकडा करता ना तुम्ही? दुपारी काकडा करता ना? पाटे करता का? म्हणजे जागेत ऐका, भगवान परमात्मा ज्यांच्या हातून दूध पितो जेवतो अशा संतांची आपण भेट घेतली पाहिजे। ऐका हिसवाळकर, 10 वाजून मला वाटतं 9 वाजून 20 मिनिटांनी नाही 10:30ला 9:30ला 10 मिनिटं कमी असताना काशीवरून कबीर महाराज निघाले। महाराज बरं पायी पायी निघाले बरं, तेव्हा काही एसटी बस काही होते का महाराज? पायी पायी निघाले आणि ऐका ना पंढरपूर शिवारात आले आणि पंढरपूर शिवारात आल्यानंतर 2-4 मुली जोरजोरात भांडत होत्या जीवन बाबा। त्या मुली भांडणाऱ्या पाहिल्या कबीर महाराजांनी अंतकरण पाजरलं, वाईट वाटलं गड्या हो। संतांची कीर्ती ऐकून एवढ्या लांबून आलो, संतांचं अंतकरण द्रवण्यासाठी जाळ घालण्याची गरज नाही महाराज। मला वाटतं म्हणून तर लोण्याची उपमा कमी पडते ना, संत हृदय नवनीत समाना, आहे का नाही? दुसऱ्याचं दुःख पाहिलं की संताला वाईट वाटतं, अंतकरण पाजरतं गड्या हो। त्या मुली भांडणाऱ्या पाहिल्या, कबीर महाराजांनी जवळ जावं, विचारलं त्या पोरीनं, का काय पोरींनो का भांडतायत म्हटले तुम्ही? बघा ना महाराज ही जणी चोरटे महाराज, हिने आमच्या गौऱ्या चोरल्या बाबा। का काय पोरी तू गौऱ्या चोरल्या? नाही बाबा मी गौऱ्या चोरल्या नाही ना। मग बघा ना महाराज आम्ही दोघी जणी, ही जणी एकटी तरी हिचा गौरीचा ढीग मोठा आहे महाराज। कबीर महाराजांना दाट शंका आली बरं, या दोघी जणी ही एकटी तरी हिचा गौरीचा ढीग मोठा आहे। मग विचारलं का काय पोरी बोला ना बाबा, का ग या दोघी जणी तू एकटी तरी तुझ्या गौरीचा ढीग मोठा आहे, मग चोरल्याशिवाय मोठा झाला का? नाही ना बाबा मी गौऱ्या चोरल्या नाही बाबा, मी प्रामाणिकपणाने सांगते बाबा, माझ्या पांडुरंगाची शपथ घेऊन सांगते बाबा, माझा पांडुरंग मला दिवसभर गौऱ्या वेचू लागतो बाबा। देव गौऱ्या वेचू लागतो तुला? म्हणे हो ना बाबा माझा पांडुरंग गौऱ्या वेचू लागतो। देव हो ना बाबा माझा भगवान परमात्मा गौऱ्या वेचू लागतो। तुम्हाला पटत नाही बाबा, विश्वास नाही तुमचा? एक काम करा ना बाबा, हा गौरीचा ढीग पाहतायत ना, या गौरीतल्या ढिगातली तुम्ही एक गौरी उचला बाबा, कानाला लावा, आणि ज्या गौरीतून विठ्ठल नामाचा ध्वनी निघेल, आवाज निघेल ना बाबा, ती गौरी जनीची।
जिच्यातून नाही आवाज निघाला ना बाबा ती गौरी चोरली म्हणून समजा बाबा. हां तुम्हाला पटत नाही ना उचला बाबा. कबीर महाराजांनी ते गौरीच्या ढिगाजवळ जावं महाराज. तिथून एक गौरी उचलावी कानाला लावावी. आवाज निघाला महाराज. विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला विठ्ठल 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 विठ्ठला पांडुरंगा माये बापा. ऐकाकडे हो त्या विठ्ठल नामाचा ध्वनी निघाला महाराज गौरीतून. अचंबित झाले हो, भाऊक झाले कबीर महाराज. अंतःकरण पाजरलं महाराज. कबीर महाराजांनी ती गौरी खाली ठेवावी. दुसरी गौरी उचलली महाराज. तिच्यातून सुद्धा विठ्ठल नामाचा ध्वनी निघाला. अंतःकरण पाजरलं. कबीर महाराज विचारते का गं पोरी. बोला ना बाबा. अरे आम्ही महाराज मंडळी पूर्ण महाराष्ट्रभर फिरतो. जिवंत माणसांची तोंड विठ्ठल विठ्ठल म्हणत नाही. तुझ्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. काय नाव आहे बेटा तुझं. महाराज माझा स्वतंत्र परिचय नाही बाबा. अख्खा पंढरपूर मला नामदेवांची दासी म्हणून ओळखतो. मग तर उभेच झाले कबीर महाराज. ज्यांच्या दर्शनासाठी पायी पायी एवढ्या लांबून आलो त्यांच्या दासीचं एवढं सामर्थ्य. तिच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल म्हणतात. नामदेव कसे असते. भाऊक झाले कबीर महाराज. कोण म्हणतं ना बेटा तुला दासी. अख्खा पंढरपूर म्हणतो ना बाबा. त्यावेळेस कबीर महाराजांनी सांगावं बेटा तू दासी नाहीये. तुझा एवढा मोठा अधिकार आहे. सगळ्या संतांनी तुझ्या चरणराजाजवळ आंघोळ करावे एवढा मोठा अधिकार आहे. तू दासी नाही. तू सगळ्या संतांची काशी आहे काशी. जनी जनी सबको ही कहे संत नाम देव की दासी. हे बंदा कबीरा यही कहे सब संतन की काशी. ऐकाकडे ज्यांच्या माग देव फिरत होता ना त्या कबीर महाराजांनी म्हणावं माझ्या जनाबाईंना सगळ्या संतांची काशी. हा एवढा मोठा अधिकार माझ्या जनाबाईचा. आणि त्या जनाबाईनं म्हणावं माझे ज्ञान उभारा ज्ञानाचा सागर. ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर ज्ञानाचा सागर
गोड चाल झाली बरं टाळी झाली पाहिजे जोरात इसवाळ